आपण काय केलं होतं, आता आपल्याकडे उत्तर काय होतं, कोण सांगेल मला? शेवटचं उत्तर काय होतं? 54 होतं. 54. 54. 54. 54 लक्ष द्या. आधीचं काय घेणं देणं नाही आपल्याला. जे काय झालं असेल ते झालं असेल. म्हणजे तुम्ही असं 100 लाईन पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे लगेच 54 नंतर मला अपॉर्च्युनिटीज बदलतात माझ्यासमोर. आधीचं काय घेणं देणं नाही आपल्याला. आता माझ्यासमोर 54 आन्सर इम्पॉर्टंट आहे. आता 54 नंतर लगेच मला पुढचा अंक बोलता आला पाहिजे. ओके ना? बोलता आला पाहिजे. आणि मी पूजा ताईंना विचारलं होतं, ते कुठला अंक बोलाल? तुमच्याकडे ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यापैकी एक अंक बोला. +25. +25. आता आन्सर काय झालं? 79 झालं पुन्हा परत. काय झालं? आन्सर काय झालं? पुन्हा परत 79 झालं. मग पुन्हा परत 79 नंतर सोनवणे अनयाताई सांगा काय शक्य आहे आपल्याला? आन्सर आपल्याकडे 79 आहे. मग ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायला काय पॉसिबल आहे आपल्याकडे 79 मध्ये? -50. -50. काही हरकत नाही. त्यांनी सोप्यात सोपं जे निवडता येईल ते निवडलं. म्हणजे आपल्याकडे आन्सर काय आता? आपल्याकडे आन्सर आहे 29. आपल्याकडे सर्वांकडे आन्सर काय आहे? 29. आणि त्या 29 मधून आपल्याला अधिक किंवा प्लस पुन्हा अनयाताईचे एक अंक अजून सांगा. सांगा प्लस किंवा मायनस काय करायचं 29 मध्ये? +65. +65. +65 शक्य आहे हा. का? करून बघा बरं, +65 शक्य आहे का? +65 शक्य आहे का? 29 मध्ये +65 शक्य आहे का? 29 ना. 29 +60. हो आहे सर. कसं काय सांगा? -5 हम्म. +10. नाही, तुम्ही आमच्या चुकीच्या बसमध्ये बसलेले आहेत. लेव्हल झिरोची बस आहे. आता सध्या लेव्हल झिरोची बस आहे चालू. ही लेव्हल झिरोच्या बसमध्ये बसलेले आहेत का तुम्ही? चुकीच्या बसमध्ये बसलेले आहात तुम्ही. आपली बसला बोर्ड लागलेला आहे लेव्हल झिरोची बस. इथं पॅसेंजर फक्त लेव्हल झिरो वाले आहेत. सर माझं पहिले क्लास मिस झाला ना, नेटवर्क नव्हतं. हा, मग तुम्ही आधी दिल्लीच्या बसमध्ये बसल्या. ही दिल्लीची बस नाहीये, लेव्हल झिरोची बस आहे. पहिले हे बस पहिले पाठी बघून घ्या की बस कुठली चालू आहे, कुठं जाणार आहे. लेव्हल झिरोचा क्लास चालू आहे. आणि या लेव्हल झिरोचा अप्रोच आहे की जे आपण शिकतोय त्याला म्हणतात की तुमच्या समोर डायरेक्ट लेव्हलचे कॅल्क्युलेशन तुम्हाला बोलता आले पाहिजे. लक्षात द्या सर्वजण. क्लिअर आलं तुम्हाला? लक्षात आलं? आता या ताईंनी सांगितलं की 29 मध्ये +29 करायचंय. मी लिहितो मुद्दाम, म्हणजे आपला सर्वांचा अप्रोच चांगला झाला उलट त्यांनी सांगितलं तर. +29 सांगितलं त्यांनी. 20 काय सांगितलं होतं? 5 सांगितलं होतं. 20 करता येईल आपल्याला. 20 अवेलेबल आहे. पण आपल्याला 5 अवेलेबल नाही. दिस इज अ नॉट व्हॅलिड डिजिट. याला म्हणतात ही पॉसिबिलिटीज मध्ये बसत नाही. आणि म्हणून आपण वापरू शकत नाही लेव्हल झिरो मध्ये. अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन तुम्हाला विचारायचे की जे डायरेक्ट अवेलेबल आहेत. पहिले हे डोक्यात क्लिअर करा. क्लिअर आहे? म्हणून सांगतो की लेव्हल झिरोचा बेस फार इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आपण हा अप्लाय इथं करू शकत नाही. मग सांगा पुन्हा परत. सोनवणे ताई कुठला तरी वेगळा डिजिट सांगा. 29 मध्ये प्लस किंवा मायनस कुठला तरी एक डिजिट सांगा. करायचं आहे आपल्याला. +50. +50. +50 पुन्हा परत त्यांनी सोपा. -50 केला होता आधी. आता पुन्हा परत त्यांनी सांगितलं दिला मैत्रिणीला ₹50 उसने. पुन्हा परत जसे जसे पैसे परत मागून राहिले. काहीतरी वेगळं बघा ना. जग फार सुंदर आहे. जगाकडे निरखून बघा. लई वेगवेगळ्या जगात तुम्हाला क्वालिटीज दिसतील. कोणी नट्ट दिसेल, कोणी +20. गोरं दिसेल, कोणी काळं मेंद्र दिसेल. लई जग सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्याला बघण्याची आपली कला जरा वाढवा. हे हे त्यातून शिकतोय आपण. हा, सांगा. +20. +20. पुन्हा परत त्याने सांगितलं की आपल्याला साधं सरळ राहायची सवय आहे. पिशवी घ्यायची, भाजी मार्केटला जायचं आणि पुन्हा परत घरी यायचं. रोजचं ठरलेलं आहे त्यांचं. त्यांना वाकडं तिकडं अजिबात जायची सवय नाहीये. मग त्यांनी सांगितलं +20. काही हरकत नाही ताई. तुमची इच्छा तशीच राहो, काही प्रॉब्लेम. मी काय सांगितलं तुम्हाला? या जगामध्ये क्रिएटिव्ह अप्रोच ठेवता आला पाहिजे. कठीण कठीण समयी तोंड देता आला पाहिजे. कठीण समयी आपला श्वास फुलला नाही पाहिजे. अडचणीत सुद्धा आपल्याला स्थिर आणि गंभीर राहता आला पाहिजे. हे अभ्यास आपल्याला शिकवतं. आणि अडचणीचे मार्ग काढून आपल्याला वाव म्हणता आला पाहिजे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की 29 होता. पुन्हा परत त्या ताईने सांगितलं सोपा सोपं +20.
अडचणीचे वेगवेगळे मार्ग शोधता आले पाहिजे, हे आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं +20 केल्यानंतर आपल्याकडे आन्सर आलं 49. आता आन्सर काय आपल्याकडे सर्वांकडे? आन्सर इज 49. आता आन्सर 49 आहे. पुन्हा माधुरीताई, माधुरीताई सांगा, प्लस मायनस जे काही तुम्हाला वाटत असेल ते बघा, काय सांगायचं ते सांगा. हम्म. -22 सर. मायनस, माधुरीताईंनी सांगितलं -22. -22 केल्या केल्या आपल्याकडे उत्तर आहे, आन्सर इज 27 मला वाटतं. बरोबर आहे ना? -29 मधून -20 आणि -2 केल्यावर आपल्याकडे उत्तर आहे 27 आहे. आपल्याकडे 27 आहे. आणि मग प्लीज असं लक्षात येईल की ही लिस्ट अशी वाढत जाईल, कॅल्क्युलेशन वाढत जातील. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की आपण एक कुठलं तरी कॅल्क्युलेशन बनवू शकतो. लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचंय मला? आणि जर ही कला तुमच्याकडे असेल तर उद्यापासून तुम्ही लेव्हल 0चा क्लास स्टार्ट करा. मी तुम्हाला पुढचं अजिबात सांगणार नाही की 3+3 काय होतं आणि 2+2+2 काय होतं. पहिले मला ही क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे. पहिले जे गरज आहे, जे गरजेचं आहे, ते पहिले मेहनत करा. पुढचं आपोआप शिकणार आहेत, ते काही काळजी नका करू. म्हणून मला पुढच्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे 50-50 कॅल्क्युलेशन ज्या ताईंचे तयार असतील, मी 3 दिवसानंतर तुम्हाला मेसेज टाकेल. 10 पेजेसवर 50-50 कॅल्क्युलेशन, म्हणजे तुम्ही 5-5 ओळीचे कॅल्क्युलेशन घ्या, 3-3 ओळीचे कॅल्क्युलेशन घ्या, 6-6 ओळीचे घ्या. इम्पॉर्टंट काय आहे? एक तर तुमच्याकडे अबॅकस टूल नसेल तर तुम्ही क्रॅप्स पासून बनवू शकता. नाही असेल तर तुमच्याकडे बोटा अवेलेबल आहेत. म्हणून पुन्हा परत समोर मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शन म्हणून तुम्ही काय करू शकता, पहिले रफ लिहू शकतात. मग एखाद्या ताईचं कॅल्क्युलेशन चुकू पण शकतं. म्हणून आपल्याला पहिल्यांदा उद्देश काय इकडे लक्ष द्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 + 40 सर -20. पुन्हा सांगा ना. सेट द झिरो. पुन्हा सांगा प्लीज. सेट द झिरो. 2 +42 -33 +55 -11 +31 -66 +28 -37 +38 -46. सोनवणे ताई, तुम्ही पहिले 3 करून घ्या आन्सर, म्हणजे आमच्या बरोबर राहिलं, नाही तर ते काय मस्त चुकीचं राहिलं तुम्ही. हा, 3 करून घ्या. सोनवणे ताई, 3 करून घ्या. जे काय सांगितलं ते 3 करून घ्या. विद्याताई, तुम्ही पण 3 करून घ्या. तुमचं 13 आन्सर नाही, फक्त 3 आन्सर आहे. 3 करून घ्या. फक्त 3 करून घ्या. हं. म्हणजे फक्त मी मागं पुढे झालेलं लक्षात येतं तुम्हाला काय म्हणायचंय, की 3 करून घ्या फक्त प्लीज. 3 होता आन्सर. ठीक आहे, तुमचं काही चुकलं असेल तर एखादं ऍप्लिकेशन. म्हणजेच आपल्याला काही नसताना कमांडिंग आली पाहिजे आपल्यामध्ये. लक्षात आहे तुम्हाला? सेट द झिरो. 3, आता जे होतं 3 पासून सुरुवात करू पुन्हा परत. 3 +25 -17, 1717 मायनस +83 -63 +67. सोनवणे ताई, तुमचं भलतंच काहीतरी असतं हो. तर पहिले लेवल झिरोची बोटांवर कमांड आणा जरा. हा, हा, तुमचं भलतंच काहीतरी आन्सर असल्यावर कसं काय तुम्ही आमच्या बरोबर मॅच राहाल?
हे लेवल झिरोची पहिले तयारी करा पुढे जाण्यापेक्षा पहिले. ओके. सो आन्सर इज द माधुरीताई, लेवल झिरोवर व्यवस्थित कमावणारा. जे आधी बोलतोय ते डाव्या हातावर, जे नंतर बोलतो ते उजव्या हातावर. बाकीच्या ताई कुठेतरी असतात आणि तुम्ही भलतीचकडे कुठेतरी मार्केटला फिरतात. असं नाही झालं पाहिजे. सर्वजण एकाच ठिकाणी पाहिजे. प्लीज. आन्सर इज द 98. माधुरीताई आणि सोनवणेताई, यू आर नॉट करेक्ट पोझिशन. ओके. सेट द झिरो. एक लास्ट कॅल्क्युलेशन सांगतो, सर्वजण लक्ष द्या. सेट द झिरो. 31 प्लस 56 मायनस 77 प्लस 88 मायनस 62. माधुरीताई, एक जास्त क्लोज केला तुम्ही. -62 करायचा होता. जरा बोटांवर कमांड घ्या, म्हणून मी बोललो होतो ना की बोटांना सवय ठेवा. ते तुमचं काम होतं ना. ओके ना. सो आन्सर इज द आन्सर इज द आता ह्या विद्याताईंचं भलतंच काहीतरी दिसतंय. आन्सर इज द 36. आन्सर इज द 36. म्हणून आपल्याला 5, 1, 2, 3 हे मात्र तुमचं काम होतं. मी सांगितलं होतं खूप. 100 वेळा, 1000 वेळा प्रॅक्टिस करा बोटांवर. करा +1, +2. कुठल्याही अंकामध्ये बोला, कुठलाही अंक त्याच्यातून मायनस करा. तर आता ही नवीन एक प्रॅक्टिस आली. लक्षात द्या, इकडे लक्ष द्या, की हे मी का सांगू शकतो, की मला अपॉर्च्युनिटीज व्हिज्युअलाइज दिसत आहेत. आणि या व्हिज्युअलाइज करण्यासाठी मेहनत तर करावी लागेल. तरच आपण हजारो विद्यार्थ्यांना लेवल झिरो शिकू शकतो. पटवून सांगू शकतो की मी तुमच्या शाळेला 2 लाख रुपये डोनेशन करायला आलेलं आहे. कॉन्फिडन्सली बोलू शकतो. कारण हे लेवल झिरोचे लोक 4-4 हजार रुपये घेतात. आपण फुकट शिकवल्या जाणार आहेत शाळेमध्ये. म्हणजे उद्या एखाद्या शाळेच्या प्रिन्सिपलला किंवा ओनरला आपण सांगू शकतो, सर मला तुमच्या शाळेला 2 लाख रुपये डोनेशन करायचंय. ते वेलकम करतील की नाही? ते म्हणतील मॅडम द्या चेक. त्यांना म्हणायचं नाही, मी तुम्हाला स्कॉलरशिप देणार आहे विद्यार्थ्यांना. 4,000 रुपयाचा कोर्स मला मोफत शिकवायचा आहे. तेवढा आपण कॉन्फिडन्स असलो पाहिजे. तेवढं आपलं नॉलेज पक्कं असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. सो पुन्हा परत मी भेटेल, काय काळजी नका करू. माझं हे बघा, पहिले तर म्हणून आपण वेळ का घेतला की तुम्हाला लेवल झिरोचे व्हिडिओज दिलेले होते. पण तुम्हाला नंबरवरून डिजिट, डिजिटवरून नंबर. कारण तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवायचंय, तर तुमच्या हातांवर तुमची स्वतःची कमांड पाहिजे. तुम्ही जे विद्यार्थ्यांना साकावतायत ते परफेक्ट पाहिजे. आणि म्हणून लेव्हल 1 ही फार मोठी तयारी आहे. जर लेव्हल 1 बोलतोय तर फक्त लेव्हल 1च फोकस करा. विनाकारण डोक्यात काहीतरी आणू नका, की मला 24 येईन मग परत मला 9 करायचं आहे. खुड आणूच नका डोक्यामध्ये. पहिले लेव्हल 1च पक्क करा. लेव्हल 1 मध्ये मास्टर बना. लेव्हल 1 मध्ये 1000-2000 कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. त्यासाठी मी तुम्हाला लेव्हल झिरोची लेव्हल झिरोची मी तुम्हाला 2 टेस्टची लिंक पाठवतो आजच झोपण्याच्या आधी. नाही विसरलो तर मला पुन्हा परत आठवण करून द्या, मेसेज करून द्या. लेव्हल झिरोच्या 2 टेस्ट पाठवतो. त्या दोघं टेस्टमध्ये स्वतःला बसवा. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 15 ते 20 प्रॅक्टिस पेपरची लिंक तुम्हाला पाठवतो. प्रॅक्टिस पेपरची ते पण तुम्ही चेक करा. ते पण तुमच्या हातातून सोडवा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की लेव्हल झिरो काय असते. स्वतः केल्याशिवाय दुसऱ्याला आपल्याला शिकवता येणार नाही. स्वतः आपण साखर सोडल्याशिवाय दुसऱ्याला आपण साखर सोडण्याचा मंत्र देता येणार नाही. म्हणून आपल्याला पहिले मेहनत करावं लागेल. मी गॅरंटी घेतो, पुढच्या 4-8 दिवसानंतर तुम्ही लेवल झिरोचा क्लास सुरू करू शकता. काही मदत लागली तर तुमचा मेसेज वर माझं उत्तर असेल. तर तुम्ही मेसेज नाही केला तर मी काहीच उत्तर देऊ शकत नाही. सो ओके. तुषार ठाकरे कोण आहेत? जरा व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. ओके. तुषार सर, हा तुम्ही डोंबिवलीहून, कांदिवली डोंबिवली, क्लिअर ना? माईक ऑन करा. 5 मिनिट अगोदर जॉईन झालो सर मी आता.
ओके ओके ओके, ठीक आहे. लेट झालं काही हरकत नाही. पण मी हा व्हिडिओची लिंक पण टाकेल. पुन्हा परत भेटेल. हो. तर आपण पुन्हा परत वेदिक मॅचच्या क्लास नंतर पुन्हा परत सर्वजण भेटू. तिथं ठरवूया आपण उद्यापासून परत कधी भेटायचं लागल्यास. नाही काही तर मग परत मी असं डोक्यात टाकेल की पहिल्यापासून तुम्हाला परत 8 क्लासेस पाहिजे असेल तर 8 क्लासेस घेऊ लागल्यास. पण तुम्हाला हे शिकावं लागेल आणि हे इम्प्लिमेंट करावं लागेल. सोपं आहे, काय काळजी नका करू. पण म्हणून लेवल 0 पहिले स्ट्रॉंग करा. लेव्हल झिरोमध्ये तुमच्या बोटानं, हे बघा, जर तुम्हाला विदाऊट कॉस्ट तुम्हाला तुम्हाला अवेअरनेस आणि तुम्हाला जायचं असेल तर मात्र तुमच्या बोटांवर तुमची कमांड आली पाहिजे. ओके ना, थोडी प्रॅक्टिस करावं लागेल, काय काळजी नका करू. म्हणजे 9 असेल आणि -6 -7 असेल. माझा पण बोट थोडंफार वागतात. पण नंतर फायनल ऍप्लिकेशन काय झालं पाहिजे, 9 -7 म्हटलं की ठीक आहे, हा थोडाफार वाकू शकतो. पण -7 क्लोज झाला की आपल्याला 20, सॉरी, हा 9 - 7 म्हटलं की 2 आपल्याला सांगता आला पाहिजे. ओके, 90 असेल आणि -60 करायचं असेल तर असा हा बोटं थोडेसे होताना होऊ शकतात. पण नंतर -60 तुम्हाला असं कॉन्फिडन्स तुम्हाला ऍप्लिकेशन झाला पाहिजे. मुलांना पण असतात अडचणी, पण करून करून ही डेव्हलपमेंट होते. तर ही लेवल झिरो, झिरो कॉस्टमध्ये हे ऍप्लिकेशन सर्वात बेस्ट आहे. तर इथं मात्र आपल्याला प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे, काही काळजी नका करू. आपण पुन्हा परत वेदिक मॅथ नंतर पुन्हा परत भेटू आणि तिथं आपण ठरवू की आपल्याला लेवल 0 पुन्हा परत कसं जायचं. पण प्रॅक्टिस हाच एक मंत्र आहे जगातला. असं काही नाही की डायरेक्ट वरून तुम्ही काही न करता तुम्ही एक्सपर्ट बनू शकतात, असं मी कुठलाही मंत्र देणार नाही. पण एक मंत्र आहे आपल्याकडे ब्रेन ट्रेनचा, की मोर प्रॅक्टिस, मोर एक्सलन्स. मेहनत करा, कष्ट करा, तुम्ही सर्वात उत्कृष्ट किंवा बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनू शकतात. पण मेहनत तर करना ही पडेगा. क्लिअर आहे? सो पुन्हा परत आपण भेटूया वैदिक मॅथच्या क्लास नंतर. बाय बाय. काही शंका असतील तर पुन्हा परत उद्यापासून आपण क्लास कसा काय घ्यायचा त्याच्याबद्दल बोलूया. ठीक आहे? पूजाताई, विद्याताई, तुषार सर, माधुरी कदम ताई नवीन आहेत का जुन्या मला माहीत नाही. अ, माधुरी मानकर ताई नवीन आहेत का जुन्या नाही, मला एकदा बघू द्या. मनीषा वाणीताई मला वाटतं जुन्या सिनियर ताई आहेत त्या. माधुरी कदम ताई आणि मानेकर ताई, ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ ऑन केला नाही तर तुम्ही काय करतायत तिकडे मला कळणार नाही. रॉंग करतायत का करेक्ट करतायत ते. ठीक आहे. माधुरी कदम ताई आणि माधुरी मानकर ताई, जेव्हा क्लास असेल लेवल झिरोचा तेव्हा व्हिडिओ ऑन ठेवत जा. हा, आता होत्या तुम्ही एवढ्यात मानकर ताईने व्हिडिओ बंद केला होता वाटतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. भेटूया पुन्हा परत आपण पावणे 9:45 फॉर, आता किती झाले, 9:20 झाले का, 9:15 झाले वाटतं. ठीक आहे, अजून अर्ध्या तासाने आपण भेटू वैदिक मॅथच्या क्लासमध्ये. बाय बाय, नो प्रॉब्लेम. चलो.